माती आणि माता फरक आहे वेलांटीचा, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या विशेष सोहळ्यात उपस्थितांचे मी सहर्ष स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चैत्राची सोनेरी पहाट, नवी स्वप्नांची नवी लाट, नवारंभ नवा विश्वास, नवीन वर्षांची हीच तर आहे नवीन सुरुवात. नमस्कार, मी स्वाती जोशी आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नेसून साडी माळून गजरा, उभी राहिली गुढी, नववर्षांच्या स्वागताची ही तर पारंपरिक रूढी. रचल्या रांगोळ्या दारोदारी, नटले सारे अंगण, प्रफुल्लित हो तुमचे जीवन, जैसे सुगंधित चंदन. तुम्हा सर्वांना मनःपूर्वक नूतन वर्षाभिनंदन. किंवा वर्धी देणारा हाच सण आहे गुढीपाडवा. या दिवशी शालिवाहनाने शकाचा पराभव केला, म्हणूनच शालिवाहन शक या दिवशी सुरू होते. प्रभू श्री रामचंद्राने रावणाचा वध करून व आपले वनवास संपवून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला होता. आपल्या लाडक्या श्रीरामाच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभारल्या, तोरणं लावले होते आणि उत्सव साजरा केला होता. मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, त्या मनाला ही कळावे भाव माझ्या या मनाचे, गोड मानुनी घ्या रसिक हो शब्द माझे स्वागताचे. श्रोते हो, ज्याप्रमाणे आपण आपापल्या घरी गुढी उभारून, रांगोळ्या घालून, पक्वान्न करून गुढीपाडवा उत्साहात साजरा करतो, त्याचप्रमाणे महाराष्ट्र मंडळाची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा समस्त महाराष्ट्रीयन कुटुंबीय एकत्र येऊन नववर्षाचा आजचा हा दिवस साजरा करतो. आज एक अभूतपूर्व दिवस आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच आला आहे, जेव्हा आपण मंडळाद्वारे महाराष्ट्रीयन महिला समाजाकरिता नवनिर्मित सभागृह जिजामाता सभागृहाचे लोकार्पण समारंभ साजरा करण्यासाठी आपण एकत्रित झाले आहोत. आणि हे सगळे घडवून आणलं आहे एक असं व्यक्तिमत्व ज्यांची दूरगामी विचारधारा, दृढ इच्छाशक्ती आणि कार्यकुशलतेमुळे आज आपण हा समारंभ साजरा करू शकतो आहोत. ते म्हणजे मधुकर दादा बुचुरकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या कार्यक्रमाला मूर्तरूप साकारले आहे. दादांच्या अथक प्रयासामुळे आज आपल्याला एक सर्व सुविधायुक्त आणि सुसज्जित जिजामाता सभागृह लाभले आहे. आपली माणसं आपलीच असतात, आपल्यासाठीच ती कष्टतात झिजतात, म्हणूनच आपुलकीने आपल्या माना त्यांच्या पुढे नतमस्तक होतात, नतमस्तक होतात. ज्यांची या नवनिर्मित जिजामाता सभागृहाच्या निर्मितीकरता महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सर्वप्रथम मी सादर आमंत्रित करते महाराष्ट्र मंडळाचे यशस्वी एवं ऊर्जावान अध्यक्ष आदरणीय मधुकर दादा बुचुरकुंडे यांना. दादांनी व्यासपीठावर यावे आणि स्थानापन्न व्हावे. महाराष्ट्र मंडळ महिला समाजाच्या अध्यक्षा सौ वैशालीताई खोकले यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. श्री मकरंद अंधारे यांना मी मंचावर येण्याची महाराष्ट्र मंडळ सभागृह निर्माण नियंत्रक आणि पर्यवेक्षकच्या रूपात कार्य करणारे द्वय श्री विलास केळकरजी आणि श्री मनोज बुचुरकुंडे यांना मी मंचवर येण्याचा आग्रह करते. जिजामाता सभागृह निर्माण कार्य महाराष्ट्र मंडळाच्या नियंत्रणाखाली संपादित केलं गेलं. त्याकरिता अवलोकन, निरीक्षण आणि दिशानिर्देश महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधीच्या रूपात श्री सुरेश ठेंगेजी, श्री सुभाष पडसोतकरजी, सौ वैशाली खोकले, सौ मानसी विद्वांस, सौ मनीषा केळकर, सौ वर्षा शास्त्री व सौ स्वाती बनसोड यांच्याद्वारे संपादित केला गेलं. अशा या प्रतिनिधी मंडळातून श्री सुरेश ठेंगे व श्री सुभाष पडसोतकर यांना मी व्यासपीठावर येण्याची व स्थान ग्रहण करण्याची विनंती करते. विशेष सहयोगी व मार्गदर्शक असलेले समाजाचे वरिष्ठ सदस्य श्री प्रभात जुगादेजी,
जे एक उत्तम कलाकार देखील आहेत, त्यांना मी व्यासपीठावर बसण्याची विनंती करते. आजच्या सभागृहात उपस्थित भवन निर्माण समितीचे अन्य सदस्य श्री प्रवीण ठोंबरेजी, सहभागी भवन निर्माण समिती, यांना मी मंचवर येण्यास श्री हेमंत अंधारे, सहप्रभारी भवन निर्माण समिती. यानंतर मी विनंती करते श्री सतीश मंडलेकर यांना, हे पण सहप्रभारी भवन निर्माण समिती आहेत आणि यांना पण मी विनंती करते की यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. श्री मनीष गर्दे, सहप्रभारी भवन निर्माण, यांना पण मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर शीतलता आहे त्यात चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. अशा या प्रसंगी मी मान्यवरांना दीप प्रज्वलनाची विनंती करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्याची परवानगी घेते. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. तेव्हा श्रोतेहो, दीप प्रज्वलनातून आपण अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना श्री विनायकाला करूयात. कलागुणांच्या सौंदर्याच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन करूया विनायकाला, नमन करूया विनायकाला. श्री मोहन गाडेजी यांना मी विनंती करते की त्यांनी गणेश स्तवन प्रस्तुत करावे. मंचासीन प्रतिभांचे सन्मान पुष्पगुच्छ आणि बॅच लावून करूयात. श्री मधुदादांचे स्वागत करण्यासाठी मी श्री मोहन गाडेजींना आमंत्रित करते की त्यांनी मधुदादांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि पदक देऊन करावं. सौ वैशाली खोकले, अध्यक्ष महाराष्ट्रीयन महिला समाज, यांच्या सन्मानाकरिता मी आमंत्रित करते सौ अर्चना कापरे यांना.
मकरंद अंधारे यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करते श्री श्रीकांत इंदपवार यांना. श्री विलास केळकर यांचा सत्कार करण्याकरिता मी श्री वसंत रामेकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. श्री मनोज बुजुर्गुंडे यांचा सत्कार करण्याकरिता मी आमंत्रित करते श्री सागर पडसोदकर यांना. श्री सुरेशजी ठेंगे यांचा सत्कार करण्याकरिता मी आमंत्रित करते श्री किशोर मंडलेकर यांना. ते श्री राजेश जोशी यांना की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि श्री सुभाष पडसोदकर यांचा सत्कार करावा. यानंतर श्री प्रभात जुगादे यांच्या सत्काराकरिता मी आमंत्रित करते श्री वामन मंडलेकर यांना. आजच्या सभागृहात उपस्थित भवन निर्माण समितीचे अन्य सदस्य श्री प्रवीण ठोंबरेजी, सहप्रभारी भवन निर्माण समिती, यांना पण मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. श्री हेमंत अंधारे, सहप्रभारी भवन निर्माण समिती, यांचा सत्कार करण्याकरिता मी श्री मोहन गाडे यांना आमंत्रित करते. श्री गोविंद गचके यांना की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि सतीश मंडलेकर यांचा पुष्पगुच्छ आणि पदक देऊन सत्कार करावा. श्री मनीष गर्दे, सहप्रभारी भवन निर्माण समिती, यांचा सत्कार करण्याकरिता मी पुनः आमंत्रित करते श्री वामन मंडलेकर यांना. सभागृह निर्मिती, भवन निर्माण आवश्यकता आणि परिकल्पना या संबंधित प्रभारी असलेले श्री मकरंद अंधारे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले उद्बोधन करावे. श्री मकरंद अंधारेजी. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मागील जवळपास 1 वर्षापासून सगळ्यांचे अविरत सहयोगाने महाराष्ट्र मंडळ बालातर्फे नवनिर्मित जिजामाता सभागृह पूर्ण करण्यात तयार आहे. आजच्या शुभप्रसंगी हे सभागृह लोकार्पण. अभिनंदन. धन्यवाद. मकरंद अंधारे यांच्या उद्बोधनानंतर मी विनंती करते श्री मधुदादा बुजुर्गुंडे, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ बालाघाट यांना दादा भवन निर्माण रूपरेखा आणि परिकल्पना या संदर्भात मनोगत सर्वांसमोर ठेवतील. श्री मधुदादा बुजुर्गुंडे. सगळ्यांना नवीन वर्षाची शुभेच्छा देतो. पाहिजे कारण की ही मी त्यांची परेशानी, मी जेव्हा अध्यक्ष झालो तेव्हा मी पाहिलं की ते दरवेळेस मला मध्ये दादा आम्हाला हाल पाहिजे, आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. तर माझ्या मनात कल्पना आली की त्यांच्याकरता एक अलग हाल आपण बनवू. कल्पना आली आणि त्या कल्पनाला मला पुढाकार दिला श्री सुभाष पडसोदकर. त्यांनी मला कधी निराश केले नाही. मी त्याच्याकडं प्रत्येक वेळी जात होतो सुभाषकडे आणि त्यांनी म्हणलं बिलकुल बनव, आपल्याला छान एक विभाग आली. मी तयारी केली. खूप कठीणाई आहे. आपल्याच लोकांनी जे फार महाराष्ट्राचे गुण गातात की आम्ही असं करू तसं करू. श्री प्रदीप परागपे त्यांनी तिथं स्टे लावलं. काही चुकी नव्हती मंडळाची, पण त्यांना हे होऊ द्यायचं नव्हतं. अरे महिला मंडळाचा आपला संबंध आमच्या लोकांचा सगळ्यांचा ते असलेला आहे. त्यांच्या जुन्या काळापासून आम्ही मित्रांच्या माझ्याकडून सुरुवात केला. माझी आई मंडळात काम करत होती, माझी बहिणी मंडळामध्ये करत होती. त्यांच्याबरोबर आम्ही राहिलेलो आहोत आणि आज जे मी मंदिर चालून राहिलो ते पूर्ण महिला मंडळाचं मंदिर आहे. तर मला माहीत आहे की महिलांचं योगदान किती मोठं योगदान होतं. आणि जेव्हा देवांनी आपल्या देवीला स्वतः आदर दिला आहे, आपण का नाही महिला मंडळाला आहे. माझ्या मनात एक कल्पना आली. मी भवन चालू केल्यानंतर विघ्न चौधरी, दादा विघ्न चौधरी म्हणतात. मी नाव घेतो, मला कोणाची भीती नाही आहे. मला 3दा एकामध्ये अडंगी आणली, पण हे चांगलं नाही आहे. आणि आपलं भवन बनवून राहिलं आहे. आम्ही तुमच्या घरात 10 वर्ष तुम्ही काम केलं, मी कधी आलो नाही, तुम्हाला कधी बोललं नाही की तुम्ही असं करून राहिले. पण मजबुरी आहे, मला फार वाईट वाटते.
नाही तर आज या ह्याच्यामध्ये आणखी दुसरा भाव निर्माण होऊन गेला असतो. आहे आमची पुन्हा तयारी आहे मागचा भाग आणि तिकडे भाग तयार करायचा आहे आणि करीन मी हे मी करून मी माझा कार्यकाळ गणपतीपर्यंत आहे. गणपतीपर्यंत मी एक हाल बाजूला इथं बनवून टाकली. हे माझा प्रयास आहे. प्रयास नाही संकल्प आहे आणि माझ्या मागे साईबाबा आहे. त्याच्या मागे साईची कृपा असते, त्याला कोणी रोखू नाही शकत. असे येतात पुष्कळ, असे विघ्न संतोषी, असे हवालमध्ये राक्षस पुष्कळ येतात, पण त्यांचा वध साईबाबा करतो. आम्ही साई भक्त आहे. स्वामी समर्थाचं म्हणणं आहे की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर माझ्या पाठी संत उभे आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आज मला हे आसरा आहे, सवार आहे, मला ताकद आहे. मी घरी काम आणखीन करीन. फक्त गणपतीपर्यंत माझा कार्यकाळ आहे. गणपतीपर्यंत मी पुष्कळ काम करून दाखवीन तुम्हाला आणखी नवीन. आणि माझं काय आज आपण छोट्या मोठ्या कार्यक्रमाला दुसरीकडे आपण हाल घेतो. 40,000 50,000 रुपये आपण हाल करता देतो आणि महाराष्ट्र मंडळावर इतकी चांगली जागा आहे. आज 12,160 स्क्वेअर फीट जागा महाराष्ट्र मंडळाजवळ आहे. त्याच्यापैकी अर्धी जागा यांनी कब्जा केली आहे मंजुरीने. अर्धी काही जागा मी सोडवली, पण मी आज या मंचावर तुम्हाला वचन देतो की ही जागा आपण लवकर मी सोडून टाकेन आणि तिथेही निर्माण कार्य करून टाकेन. हे माझा संकल्प आहे. तुम्हाला दिसेल, कारण की मी या मंडळात आलो तेव्हा मी 5 हे केलं होते की पहिले मंडळामध्ये मला एक जागा घेऊन भाग बनवायचा, दुसरा मला एक जागा सोडवायची आहे, तिसरा मला याचं जे रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं श्री प्रभात तुला तिथं बसलेले आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन करून आणलं होतं. 103 वर्ष झाले महाराष्ट्रात नव्या कार्यकारी निधी आली, त्यांनी रजिस्ट्रेशन कॅन्सल करून दिलं. पुन्हा महाराष्ट्र मंडळाचं रजिस्ट्रेशन सुरू करवायचं आहे. ठीक आहे, महाराष्ट्र मंडळ ब्राह्मण समाजाचा आहे, पण आपली ड्युटी आहे की महाराष्ट्र मंडळाची. महाराष्ट्र मंडळ आमच्या घरातून कुटुंबाच्या वाड्यातून सुरू झालं आहे 1918 मध्ये. माझ्या वडिलांनी पहिला आणि भागवत हे चित्रकार होते, त्यांनी देवराव भागवत आणि माझ्या वडिलांनी आणि इंद्रापाल यांनी सुरू केलं महाराष्ट्र मंडळ. आम्हाला पुणे इतिहास माहिती आहे आणि त्यांच्या जुन्या लोकांच्या मार्गदर्शनावर मी घेऊन आलो आणि आणखी तुम्हाला काम करून दाखवी. पण माझा कार्यकाळ फक्त गणपतीपर्यंत आहे आणि गणपतीनंतर मी राहणार नाही म्हणतात. मी त्यांच्या दुसरी समिती बनवली, ते कार्य करते असं आहे. कारण की काय की मला आता माझी वय पण झालेलं आहे, वयोमानाने मला थोडंसं हे होते, त्रास होत नाही करू शकतो, पण थोडंसं आता दुसऱ्याने करायचं मार्गदर्शन द्यायचं आहे. गणपतीपर्यंत जितकं माझ्या जमते तितकं मी घरी तुम्हाला करून टाकतो. मी या मंडळात आलो, मला 1 रुपया हातात नाही मिळाला, मी खाली आलो. मागील समितीने मला 1 रुपयाही नाही दिला. एवढं मी बांधून दाखवून तुम्हाला या मंडळाच्या पैशावर. मंडळामध्ये आवक खूप आहे, फक्त नियत साफ पाहिजे. ज्याची नियत साफ राहिली तो खूप काम करू शकतो आणि ज्याची नियत खराब आहे तो काही नाही करू. 10 वर्षामध्ये तुम्ही सांगा आज का काम झालं. आपल्या लोकांनी ते काम केलेलं आहे, हे जे कॉम्प्लेक्स बनलेलं आहे हे आमच्या लोकांची मेहनत आहे. आम्ही लोकांनी मेहनत केली, त्यावेळेस लोक चांगले होते, सगळ्यांना उत्साह देणारे होते, पाय ओढणारे नव्हते. पण आज मंडळामध्ये मजूर कुठून आला तो का करतो, नाही करू दिला आम्ही काय, आमच्या समोर कसा काढेल, ही भावना नाही पाहिजे माणसं. आज मकरंद आहे, त्यांचा मला चांगला सहयोग मिळाला आणि कमिटी बसलेली आहे. ते माझा मुलगा तर इथे नसता आज कामच सुरू नसतं होतं, कारण की तो समोर आला येऊन तो भाव केला नाही करणे ते घ्या. मला मजबुरीने माझ्या मुलाला बोलवावं लागलं, नाहीतर मी बोलवत नाही कधी त्याला. पण मला वाटलं म्हणून आपल्याला डेव्हलप करायचं आहे. आणि तो उभा राहिला आणि त्याने आपल्याला कोण डेव्हलप केलं जेव्हा काम चालू, नाहीतर जो करून दिली ते नाही करणे देतो म्हणजे आपण तो करणे करू. म्हणून त्यांनी आज हे देवताला माझा मुलगा आहे म्हणून तारीफ नाही करत आणि त्याच्यामध्ये माझं ते आहे तो आला, त्यांनी चालू केलं, काम सुरू केलं. बाकी या सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये मला सगळ्यात जास्ती मला साथ दिला यांनी हेमंत दादा आणि विलास केळकर रोज एक चक्कर मारत होतं मंडळामध्ये. आणि एक महिला मंडळाची सदस्य आहे, तिथं नाही आहे, आपले मनीषा केळकर, त्यांचा खूप सहयोग झाला मला. त्या आज इथे नाही आहे, त्यांनी आज मला आठवण मिळाली आणि त्यांनी मला बरेच काही कुठे दिला आहे, त्याचे मी आवाहन करतो. आणि मंडळामध्ये असे जे विघ्न लावणारे लोक आहेत
त्यांना जास्ती महत्त्व दिलं नाही पाहिजे. आणि मंडळाचं काम आहे, तुम्ही करू द्या. आज हिशोब नाही मिळाला मंडळाचा, माझा जो पूर्ण हिशोब आहे, मी एक रुपयाचा हिशोब देण्याकरता तयार आहे मंडळामध्ये. आज हिशोब नाही माझ्याजवळ, आज पैसा नाही माझ्याजवळ, पण मी करून दाखवतो आणि आणखी पुढे करू दाखवतो. तो मंडळाकरता नियत साफ पाहिजे आणि साफ नियतीने माणसांनी काम केलं पाहिजे. अरे या महाराष्ट्र मंडळाचं कोर्टामध्ये आलं मधुसूदन कुंडेंनी महाराष्ट्र मंडळात चुकीचं भवन बनवलं. हे तिथं कोर्टामध्ये गावामध्ये मी गावात द्यायला गेलो, काय म्हणते मंदिरच्या गावामध्ये गेलो, त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये कोर्टामध्ये मधुसूदन कुंडेने गलत भवन बना है. मी जजला म्हणले जैसा इनके वकील को कुछ नहीं मालूम, हम उसके किसी ये गलत भवन नहीं बनाया, ये हमने अपनी जगह पे बनाया है और पक्का कंस्ट्रक्शन नहीं बनाया, उसके लिए कोई रोकथाम नहीं. मी नगरपालिका जाऊन बोलतो, म्हणजे किती गलत भवन बनलेलं आहे, तुम्ही त्याची पहिली इन्क्वायरी करा, त्याच्यानंतर माझ्या इथं आहे मंडळामध्ये. तर काही आम्हाला लागत नाही, आमचं झालेलं आहे. हे मंडळ आज महिला मंडळाला आदरपूर्वक आज आम्ही त्यांना देणार आहोत. फक्त आमची 3 शर्ती आहे या मंडळाची. केली एक चाबी महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षाजवळ आहे, एक चाबी महिला मंडळाच्या अध्यक्षाजवळ आहे. महाराष्ट्र मंडळ किंवा महिला मंडळ या कार्यक्रमाकरता हात देतील तर त्याचा 60% किराया महाराष्ट्र मंडळाला आणि 40% किराया महिला मंडळाला. काय ते महिला मंडळ करू काय महाराष्ट्र मंडळ करू, कारण हाल करता बुकिंग घेऊन राहिलेली आहे. पुष्कळ बुकिंग आली पण ती अजून दिलं नाही आहे, घेऊन राहिली आहे. पुढे तुम्हालाही बुकिंग येईल, तुम्ही आपण घेऊ शकता आणि करू शकता. पण 40% इन्कम 60%. तुम्हाला एक सोर्स ऑफ इन्कम होते, तुम्हाला एक राहण्याकरता बसेरा झाला. आज तुम्हाला तुमचं हक्काचं एक भवन निर्माण झालं, तुम्ही हक्काने ते करू शकता. त्याच्यावर तुमचा 100% अधिकार आहे. आणि आम्ही तसंच एग्रीमेंट केला की माझ्यानंतर जो अध्यक्ष येईल तो पण याचं मान्य करावं लागेल त्याला. आम्ही जे शर्ती केली तो हे नाही करणार, कारण मागे रामभाऊसाठी आणि मायविकाच्या वेळेस एक रूम महिला मंडळाला दिले गेली, त्याचं पूर्ण भाडं महिला मंडळ. मध्यस्थी काही लोकांनी ते भाडं केंद्र करून दिलं महिला मंडळ रद्द करून दिलं. पण हे भवन आता महाराष्ट्र मंडळाचं नाही आहे, महिला मंडळाचं आहे. महाराष्ट्र मंडळाने बनवलेलं आहे, पण त्यांचा संपूर्ण अधिकार आहे. आणि आज विश्वामध्ये महिला दिवस मनवले जाते, तर महाराष्ट्र मंडळामध्ये अधिकार नाही. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आता आवासचा उद्घाटन केला की 20 लाख महिलांना आवाज दिला. तर मी तर फक्त एक महाराष्ट्र मंडळाच्या आपल्या लोकांमध्ये मी एक बोलायला आम्ही लोक करूया आज तुम्हाला आवाज मिळाला. आज तुम्ही तुमचा हक्क आहे, तुम्ही हक्काने कार्यक्रम करा, तर तुम्हाला कोणाच्या जायची गरज नाही आहे. पण त्याच्यात सगळ्यांना मी पुन्हा करतो. आणि आज माझ्या जे समिती आहे त्यांनी जे मला हा सहयोग दिला, मी त्यांना आणखीन एक हे करतो, आग्रह करतो की त्यांनी असंच मला गणपतीपर्यंत बरोबर सहयोग द्यावा. आज क्रिसमसचे कामं महाराष्ट्र मंडळामध्ये करायचे आहे, कारण तुम्ही छोटे मोठे कार्यक्रम लग्नाचे साक्षीकरणाचे कार्यक्रम या मंडळामध्ये आनंदाने किंवा फायद्याने होऊ शकतात आणि आपल्याला भरपूर भारत मिळू शकते. मंडळाची इन्कम चालू होऊन जाईल. आज मंडळाजवळ पैसाची आवक होऊन जाईल, त्याकरता हे सर्व कार्यक्रम आहे. कारण पैसा आहे, पण पैशाचा सही उपयोग झाला पाहिजे. आणि आम्ही पैशाचा सही उपयोग केला आहे आणि पुढेही करून दाखवू, एक पुन्हा निर्माण कार्य करून दाखवू. याकरता मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपले खूप खूप आभार दादा. दादांकरता 2 ओळी. आपली माणसं आपलीच असतात, आपल्यासाठीच ती कष्टतात झिजतात, म्हणूनच आपुलकीने आपल्या मान त्यांच्या पुढे नतमस्तक होतात, नतमस्तक होतात. दादांच्या उद्बोधनानंतर महाराष्ट्रीयन ब्राह्मण महिला समाजाच्या अध्यक्षा सौ वैशालीताई खोकले भवन उपयोगिता आणि आवश्यकता या विषयावर आपले मत व्यक्त करण्याकरिता आमंत्रित आहेत. सौ वैशालीताई खोकले. नाम संवत्सराच्या सर्व वर्गाला मंडळातील लोकांना शुभेच्छा देते. महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय मधुदादा बुचकुंडे, मंचवर उपस्थित महानुभाव आणि सभागृहात उपस्थित श्रोतृवर्ग, आज खरोखरच महाराष्ट्र मंडळ
आणि महिला समाज यांच्या इतिहासातला एक स्वर्णिम दिन म्हणतात. कारण आम्ही कधीही अपेक्षाही नव्हती केली अशी एक उपलब्धी महिला समाजाला प्राप्त झाली आहे. आणि एक महिला समाजाचं स्वतःचं असं स्वतंत्र सभागृह इथे झालं आहे. आणि त्याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्र मंडळ आमचं आहे. महाराष्ट्र मंडळही आमचं आहे, महिला समाजही आमचं आहे, महिला समाजही महाराष्ट्र मंडळाचं आहे आणि महाराष्ट्र मंडळ तो महाराष्ट्र मंडळाचं काम आहे. म्हणजे दोघांच्याही सहकार्याने आपल्या सगळ्यांना मराठी समाजाला, महाराष्ट्रीयन समाजाला पुढे नेत आहे. हा या सभागृहाचा पण एक संकेत आहे, संदेश आहे. आता जेव्हा आम्हाला मधुदादा बुचुलकर्णींनी सांगितलं की तुमच्याकरता एक स्वतंत्र सभागृह आम्ही निर्माण करणार आहोत, तर आम्हाला खरं विश्वास नव्हता बसला. पण जेव्हा या सभागृहाचं भूमिपूजन झालं त्याच्यानंतर त्यांचा दृढसंकल्प, इच्छाशक्ती, योजना आणि परिश्रम या सगळ्यांच्या संयोगाने त्यांनी आज त्यांचे शब्द शतशः खरे करून दाखवले. आणि जर आपण पाहिलं तर भूमिपूजन आणि आजचा दिवस ह्याच्यामध्ये अनंत अडचणी आहेत. मनुष्यकृताला, प्राकृतिकाला खूप मोठ्या कोविडच्या महामारीने सगळ्यांना त्रास होतं. त्याचा परिणाम अर्थातच त्या बांधकामावर पण झाला आहे. पण त्या सगळ्या संकटांना पार करून आज हे सभागृह आपल्याला इथे दिसत आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आपण अनुभव. आता इथे प्रश्न असा आहे की या सभागृहाला जिजामाता सभागृह नामकरण आपण केलेलं आहे. तर याच्यामागे विचारधारा अशी आहे की महिला समाज हा गृहिणींचा समाज आहे, मातांचा समाज आहे. तर गृहिणींनी आपल्या संतानावर, आपल्या मुलांवर जिजामातेसारखे धार्मिक राष्ट्रीय संस्कार करावे अशी अपेक्षा या महिला समाजात येणाऱ्या सदस्यांकडून केली जाईल. आणि म्हणून या सभागृहाचं नाव जिजामाता सभागृह. आणि आपल्याला आपल्या बोलण्यातून हे नाव समाजामध्ये प्रचलित करायचं आहे. हे आपल्या सगळ्यांना म्हणजे माझी विनंती आहे. आणि महिला समाजाकडनं महाराष्ट्र मंडळाला कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सगळ्यांचा महिला समाजांकडून फुल नाही फुलाची पाकळी या न्यायाने सन्मान करण्यात येणार. आणि त्यांना प्रत्येक कार्यात सहयोग करणाऱ्या, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणाऱ्या त्यांच्या सहधर्मचारिणी सौ माधुरीताई बुचुलकुंडे या काही अपरिहार्य कारणामुळे आज त्या या सभागृहात उपस्थित नाहीत. पण महिला समाज उभयतांप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि महिला समाजाची अल्पशी भेट स्वीकारण्याची विनंती करते. दादांचे स्वागत करण्यासाठी सौ वैशालीताई खोकले, अध्यक्षा महिला समाज यांना मी आमंत्रित करते. पण मला हे नक्की माहिती आहे की मधुदादा बुचुलकुंडेंनी एवढं मोठं पाऊल उचललं, ह्याच्या मागे निश्चितच माधुरी बुचुलकुंडेंचा खूप सहभाग आहे. आणि म्हणून सन्मान त्यांना साडी सोयी देण्यात येत आहे. नंतर श्री प्रभात जुगादे यांच्या सत्काराकरिता मी सौ मीनल गाडे यांना आमंत्रित करते. श्री सुरेशजी ठेंगे यांच्या सत्काराकरिता आमंत्रित आहे सौ कल्पना जुगादे. श्री सुभाष पडसोदकर यांच्या सन्मानाकरिता मी आमंत्रित करते सौ अपूर्वा बापट यांना. श्री विलास केळकर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते सौ जया अग्निहोत्री यांना. सौ ममता पात्रीकर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी श्री मकरंद अंधारे यांचा सत्कार शॉल आणि श्रीफळ देऊन करावा. श्री सतीश मंडलेकर यांच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करते सौ अर्चना कापरे यांना. श्री हेमंत अंधारे यांचे सत्कार करण्याकरिता मी सौ हर्षा आर्वे यांना आमंत्रित. श्री प्रवीण ठोंबरे यांचे सत्कार करण्याकरिता सौ अपूर्वा बापट यांना मी आमंत्रित करते. कल्पना जुगादे यांना मी श्री मनोज बुचुलकुंडे
यांचा सत्कार करण्याकरिता आग्रह करते. श्री मनीष गर्दे यांच्या स्वागत सत्काराकरिता मी आमंत्रित करते सौ मीनल गाढे यांना. सत्कार समारंभाच्या कडीत श्री विजय केळकर यांचे नाव आहे, पण ते आज या सभागृहात उपस्थित नाही, पण त्यांची उणीव आज इथे या कार्यक्रमात भासत आहे. सत्कार समारंभानंतर वेळ आली आहे आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्याची. त्यासाठी आभार प्रदर्शन करण्याकरिता मी सौ जया अग्निहोत्री यांना आमंत्रित करते. आम्ही मंगळमूर्ती गणरायाला वंदन करतो. महाराष्ट्र मंडळ व महिला समाजाच्या मंचाचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, आजच्या या 9 वर्षाच्या कार्यक्रमात